स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला CapCut ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून VPN आहे तो कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून CapCut ओपन करून घ्यायचा आहे आणि CapCut ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। आता मटेरियलमध्ये फोटोजमध्ये तुम्हाला PNG इमेज आणि ब्लॅक PNG मिळून जाईल। त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं व्हिडिओ सॉन्ग आणि बीट सॉन्ग हे दोन्ही एकत्रच व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ आपल्याला काय करायचा मिळणार आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा। आता ॲड करून घेतल्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीट कसं करायचं या प्रकारे आपण शिकणार आहोत। तर सिंपली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 14 सेकंदाचा जो म्युझिक प्लस बीटचा व्हिडिओ दिलेला आहे। तर इथं तुम्हाला बीट कसं करायचं, जिथं बीट तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, जिथं बीट 1 म्हणून जिथं ग्लो होईल तिथं आता बीट 1चा ग्लो झालाय, तिथं आपल्याला ती लेअर सिलेक्ट करून स्प्लिट करायचा आहे। स्प्लिट म्हणजे काय, 2 कट करायचे। त्यानंतर बघू शकता अशाच प्रकारे सेकंड नंबरचा हे ग्लो इथं तुम्हाला दिसून येईल, अशा प्रकारे तिथंही आपल्याला कट करायचे आहे। त्यानंतर बघू शकता थर्ड नंबरचा इथं ग्लो होतोय, त्यानंतर 4th नंबरचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं ग्लो झालाय। तर अशा प्रकारे इझी वे मध्ये तुम्ही इथं आहे तो कट करून घ्यायचा। आता बीटमार्क इथं झालेला आहे। त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरमध्ये आपला इमेज कसा ॲड करायचा, त्यासाठी ती लेअर सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल खाली करायचे आणि इथं आपल्याला रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळेल। ते रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून मटेरियलमधील जो इमेज दिलाय, आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून अशा प्रकारे रिप्लेस इमेज करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी हे अशाच प्रकारे इमेज आहे तो रिप्लेस करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे तो इमेज आहे तो इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। सिंपली बघू शकताय। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज आहे ते प्रत्येक ठिकाणी बीटमार्क रिप्लेस केलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता इमेजच्या लेअरच्या खाली तुम्हाला ॲड लेअर दिसते, सिंपली त्या ॲड लेअरला क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आणि आपल्याला काय करायचं आहे, फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये सॉन्गही आहे ते आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट सॉन्ग ओनली तो व्हिडिओ करून घ्यायचा आहे आणि 1 नंबरला जे सॉन्ग येईल ते सिंपली ॲड करून बघू शकता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता यानंतर काय करायचं, आपण प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगला येऊन आपल्याला इफेक्टवर जायचं आहे। इफेक्टवर गेल्यानंतर बघू शकता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामध्ये इथं काय करायचं, आपल्याला नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फ्यूज 2 हा एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिंपली इथं अप्लाय करायचा आहे। त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर फ्यूज 2 हा जो 3 नंबरला इफेक्ट दिसतोय तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा। काय करायचं की बघू शकता इथं आपला इफेक्ट आहे तो पहिला अप्लाय झालेला आहे आणि याची लेंथ पहिल्या इमेज लेअरपर्यंत वाढवून घ्यायची पूर्ण। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामधील ग्लोईंग लाईन्स या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, हिल फायर म्हणून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फर्स्ट नंबरचा, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून याची लेंथ इथपर्यंतच वाढवून थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता ॲनिमेशन खाली ऑप्शन आलेला आहे, त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपण कॉम्बोमध्ये यायचं आहे। आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर वेव अँड ABS म्हणून हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे, अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील म्हणजे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ते इथं आपल्याला इल्युजन म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे इथं आपल्याला सिलेक्ट करून यामधील जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनमध्ये क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिंपली काय राहणार आहे, इथं आपल्याला तुम्हाला तो शोधण्यासाठी जिथं पेंडुलम 2 हा इफेक्ट राहणार आहे तो सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे, सिंपली अशा प्रकारे शोधून काढायचं आहे। कॉम्बोमध्ये बघू शकताय तुम्ही इथं लोड होताना दिसून येत आहे, तर सिंपली बघू शकताय। तर अशा प्रकारे बघू शकताय कॉम्बोमध्ये स्क्रोल करत
तिथे तुम्हाला पेंडुलम 2च्या शेजारी एक इफेक्ट मिळून जाईल, तो वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकताय की आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. आता स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय. त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला आपल्याला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि 2 मिनिटं वाट बघायची इथं इफेक्ट लोड होण्यासाठी. नाही, इफेक्ट लोड झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे आपले इफेक्ट आहे ते लोड झालेले आहेत. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल. अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहेत. तर सिम्पली अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट शेक इफेक्ट अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर खाली अप्लाय बॉडी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला तो इफेक्ट लागणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील जी PNG दिलेली आहे ती सिम्पली काय करायची, तर आपल्याला ॲड करायची आहे. मुंबई इंडियन्सबद्दल आपण जी PNG दिलेला आहे आजचा जो व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ ते PNG अशा प्रकारे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की याची जी लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून व्हिडिओचा येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झाला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.